पत्रकार ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे, अशा सर्व गुणवंत जे सत्कार मूर्ती आहेत त्या या प्रोग्रामच्या प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे ज्येष्ठ पत्रकार आमचे चौरे साहेब, या ठिकाणी मुद्दाम उपस्थित असलेले स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय जळीत, आमचे आदरणीय कर्तव्यदक्ष असलेले धपाटे साहेब, ज्यांना या ठिकाणी अतिशय उल्लेखनीय काम, जिल्ह्यातले प्रजापत्र एक नाव उल्लेखनीय नाव आहे जिल्ह्यामध्ये, आणि ज्यांचं जे पत्रकारावर हल्ले झाले तर पहिल्यांदा माननी साहेबांच होतो आणि माननी साहेबांच्या त्या मोर्चाला आम्ही हजर होतो. त्यांना एकट्याला न सोडता म्हणजे हल्ला का होतो त्याच्यामुळे हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यावर हल्ला होतो त्याला पुरस्कार मिळतो, पत्रकारांनी हे लक्षात धरलं पाहिजे. ते या ठिकाणी पुरस्कार म्हणजे आमच्या आदरणीय संजयजी मालवी साहेब, डिजिटल मीडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र अनिलजी वाघमारे साहेब, ज्यांचं दुसरे आमचे मराठी पत्रकार संघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे विशालजी साळुंके साहेब, दुसरे आमचे पदाधिकारी उबाळे साहेब, ज्यांना या ठिकाणी पुरस्कार भेटला डिजिटल मीडियामध्ये, जे घराच्या उंबऱ्यापर्यंत जातात ते सर्वांचे आवडते पत्रकार साम टीव्हीचे आमचे काशीद साहेब, तसेच आमच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या संजीवनी देशमुखताई, आमचे सातेपळचे सरपंच अजय साहेब, ज्यांचं अतिशय जोरदार असं काम या वयात, ज्यांनी आयुष्यभर गँगमनची ड्युटी केली आणि त्याच्यानंतर गावात अख्तरबाई, आसंतबाई, सगळे आमचे सगळ्या कंपनीनं अच्युतराव सगळे सातेपळची कंपनी आणि सरपंच केलं आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने आता गावात खऱ्या अर्थाने पुन्हा सेवा होती ती आमच्या हजू साहेबांचे चिन्नू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जाधव साहेब आमचे शिरपत्र, आमचे सुनीलजी जाधव देशमुख साहेब, त्यांनी ग्रामपंचायत सरपंच म्हणून एखादं कुठलं इथलं हरकत नाही, पण अतिशय उल्लेखनीय काम लोकांसाठी झालं पाहिजे असं काम करणारे आमचे सुनीलजी देशमुख साहेब या ठिकाणी जाधव साहेब, त्यांनी शिरपतरायवाडीचे सरपंचच नाही म्हणण्यापेक्षा त्या जोडीनं अतिशय उल्लेखनीय या महाराष्ट्राला श्रमदान काय असतं ही सगळं अंबाजोगाईकरांनी दिलं. श्रमदानाची चळवळ ही अंबाजोगाईतून सुरुवात झाली आणि त्या चळवळीमध्ये या जोडीने काम अतिशय जोरदार केलं जाधव साहेबांनी. त्यांचं या ठिकाणी योग्य पुरस्काराबद्दल सर्वोदय साहेबांनी मी 1900 माझ्या राजकारणाची सुरुवात 1991 ला झाली आणि मी 1992 या ठिकाणी संजय निराधारचा चेअरमन झालो. मी 8200 लोकांना पगारी सुरू केलं. माझ्या जीवनातली खरी सुरुवात संजय निराधार. मी अंबाजोगाईला मी असं रेगल कट्ट्यावर बसायचं, भिकारी आला की 5 रुपये द्यायचे, त्याला म्हणजे फॉर्म घेऊन. पहिलं काम पैसे तुला ह्यासाठी नाही, संजय गांधी निराधारचा फॉर्म घेऊन ये आणि मग भिकाऱ्याला 5 रुपये फॉर्म घेऊन यायचा आणि मग त्याला मी ते संजय गांधी निराधारची पगार सुरू करायची. पुन्हा त्या भिकाऱ्याने मला आयुष्यात किंवा भीक मागितली. त्या काळामध्ये ते सर्वोदय साहेबांनी डॉक्टर या ठिकाणी मुद्दाम नाव घेता येईल की डॉक्टर लोहिया साहेब, या ठिकाणी डॉक्टर लोहिया साहेब प्रचंड मोठं काम या ठिकाणी आमच्यापर्यंत माणसं सांगितलं की लोक चांगल्या घरच्या माणसाला आंघोळ झाली, हे अतिशय वेड्या वाकड्या आणि ज्याच्याकडे लोक समाजाला बघत वाकून बघत नाही अशा लोकांना आंघोळ घालून आणतात आणि याला स्वच्छ करतात. तीच या ठिकाणी सर्वोदय साहेब आहेत. या पक्षमित्र ज्यांचं पोटभरे सरांचं नाव घेतलं की ते आमचे म्हणजे सर्व्हिसमध्ये असून सुद्धा अतिशय उल्लेखनीय काम करतात, त्यांचं चांगलं योगदान काम आहे. या ठिकाणी आमचे फुले सर ज्यांनी अतिशय चांगलं पत्रकारिता, सध्या नवीन तरुण आहेत, आणखी माननीय साहेबांसारखा त्यांच्यावर काही प्रसंग आलेला दिसत नाही तरी सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. तर असा काही प्रसंगाला न घेता उद्याच्या काळात त्यांनी काम करावं हे आमचे सकाळचे पत्रकार फुले साहेब, आमचे सुरेश जगताप साहेब हे सरपंच होते आणि सरपंच म्हणलं की लोक बरेच असे तालुक्यात सरपंच आहेत जे चालू सरपंच कोण आहे माहिती नाही. जुना सरपंच हा हो करून सगळं काही काळ बेर काही माग पुढं करून पण घरचे पैसे घालतात.
काम केलेले आमचे सुरेश जगताप साहेब सरपंच साहेब या ठिकाणी सर्वजण नाव गजानन या ठिकाणी मी गुडेगाव साहेबांनी अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला. त्याचे सर्व आमचे सालेबाई साहेब सुरेश वृक्षमित्र तर शाहीर मी संजय गांधी निराधारचा चेअरमन झाल्यानंतर शाहीर एका माझ्या जीवनातला शाहीर हा एक हृदयातला कोरलेला माणूस. त्यांना आमच्या शिवाय म्हणजे शिव नाही देशमुख जे गाजले त्या शिवने तोची साधू ओळखावा ते त्याची देव जाणावा. त्याच्यातली आमची आणि शाहीरची मैत्री. ती एका रूम मध्ये राहायचे. अतिशय पडके वडील शाहीरचे वडील वारलेले आई वारलेली अतिशय हलाखीची परिस्थिती आणि शाहीरने त्या काळात शिक्षण घेतलं प्रौढ शिक्षण मधून आणि प्रौढ शिक्षण मधून शिक्षण घेतलं. संगीत गाणे कवी साहित्यिक या सगळ्या गीत गायन या सगळ्या काम करत असताना जवळजवळ मला जिथं जिथं संधी मिळाली तिथं तिथं मी शाहीरला संधी दिली. या ठिकाणी आमच्या माझे आमदार आदरणीय नुकताच त्या